गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड्स. मी अमर पाटील, अमर सायंटिफिक सोल्युशन्समध्ये सर्वांचं स्वागत करतो. आजचा हा जो 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो 3 मिनिटाचा व्हिडिओ तुमच्या क्लिनिकल रिसर्चच्या करिअरमध्ये नवीन काहीतरी इनपुट्स देऊ शकतो का, तर त्याचं उत्तर आहे होय. मग हा व्हिडिओ कोणासाठी आहे? हा व्हिडिओ आहे जे सायन्स फॅटर्निटीमध्ये जे स्टुडंट्स आहेत किंवा ज्यांनी कंप्लिटेड केलेलं आहे त्या प्रोफेशनलसाठी सुद्धा असू शकतो. तर क्लिनिकल रिसर्च ही फील्ड कितकी मोठी आहे, तर याच्यासाठी तुम्हाला नेहमीप्रमाणे आपण कुठे जातो तर गुगलवर जातो आणि आपण गुगलवर गेल्यानंतर त्या फील्डविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तर हा सुद्धा तुम्ही प्रयत्न करा. तर या प्रयत्नांबरोबर मी थोडीशी आज आणखीन एक माहिती अशी देणार आहे की सायन्स फॅकल्टीमधले कुठले कुठले विद्यार्थी या फील्डमध्ये इलिजिबल असतात. तर सायन्समध्ये आपण बघितलं तर आपल्याकडं फार्मास्युटिकल सायन्स आहे, मेडिकल सायन्सेस आहे, नर्सिंग सायन्सेस आहे, पॅरामेडिकल आहे, फिजिओथेरपी आहे आणि लाईफ सायन्सेस की ज्याच्यामध्ये BSc MSc सारखे मग मेडिको असेल, नॉन मेडिको असेल याच्यामध्ये सुद्धा कोर्सेस मोडतात. तर भारतासारख्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी BSc MSc करतात, फार्मसी करतात, नर्सिंग करतात, मेडिसिन शिकतात. परंतु सर्वांनाच त्यांच्या आवडीचं क्षेत्र त्याच्यामध्ये मिळणं शक्य होत नाही. कारण आता आपण बघतो की टेक्नॉलॉजीचा वाढत चाललेला वापर आणि इंडस्ट्रीमध्ये होणारं ऑटोमेशन याच्यामुळे रोजगारावरती मर्यादा येत आहेत. तर या मर्यादेला छेद देणारं म्हणजे आता हे नवीन क्षेत्र कुठलं आहे, तर हे क्लिनिकल रिसर्च आहे. आता हे काय आज तयार झालेलं क्षेत्र नाही, याची जर हिस्ट्री बघितली तर खूप मोठी आहे. तर 1988च्या पूर्वीपासून या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. तर आज मी तुम्हाला काय माहिती देणार आहोत, तर जे विद्यार्थी सायन्स फॅटर्निटीमध्ये किंवा सायन्स स्ट्रीममध्ये इंटर होतात, जसं की ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये, त्यावेळी त्यांनी या फील्डचा सुरुवातीपासून अभ्यास केला तर डेफिनेटली त्यांच्यासाठी एक नवीन दालन उभा राहील. तर आपण बघतो की नेहमी की हा कोर्स पूर्ण केल्यानंतर मला किती अमाऊंटचा किती आपण बघतो की पॅकेजेस मला मिळेल, तर याची सुद्धा माहिती तुम्ही गुगल केल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली मिळू शकते. कारण का मी इथं सांगणं पुन्हा तुम्ही गुगल करणं याच्यामध्ये फरक पडू शकतो. तर ती माहिती तुम्ही वेगवेगळ्या सोर्सेसमध्ये जाऊन चेक करू शकताय. कोणत्या इंडस्ट्रीज याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत ते चेक करू शकताय. आणि अमर सायंटिफिक सोल्युशन्समध्ये मी अमर पाटील तुम्हाला क्लिनिकल रिसर्चचं कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिफायनिंग जे काही कॉन्सेप्ट्स असतील आणि त्याच्याबद्दलचे नॉलेज आणि इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने अपॉर्च्युनिटी गेन करता येईल, हा माझा पूर्वीचा 10 वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला त्याच्यामध्ये हेल्प करणार. तर क्लिनिकल रिसर्चचा तुम्ही कोर्स कुठेही करा, परंतु त्याच्याशी निगडीत जो असणारा अभ्यासक्रम आहे तो चांगल्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, पूर्ण करू शकताय. थँक्यू. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब